महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जी समग्र चळवळ त्यांनी निर्माण केली, या समग्र चळवळीचा मूलभूत जो पाया होता, हा मूलभूत पाया हा नीतीचं राज्य स्थापित करण्याचा होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कृतीतून त्यांनी एक समाजामध्ये नवी नीतीची प्रतिष्ठापना केली आहे. सुरुवातीला त्यांनी उभारलेलं आंदोलन, त्या आंदोलनाचा बेस देखील बाबासाहेबांचा नीतीचा होता. कारण की कोणत्याही इतर लोकांना हिंसेच्या मार्गाने ते कधी प्रोत्साहन देत नव्हते. कोणताही लढा असेल, तो लढा यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब आपल्या लोकांना त्यांच्यातला स्वाभिमान हा जागृत करून त्यांचे जे हक्क आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत, हे त्यांना कसे प्राप्त करून देता येईल आणि त्यासाठी त्या सर्वांच्या जीवनामध्ये कोणता आमूलग्राह बदल घडून आला पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी जो सगळ्यात जास्त जोर दिला तो इथल्या समाजाच्या म्हणजे अस्पृश्य समाजाच्या शिक्षणावरती. शिक्षण आणि या शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची उन्नती ही निश्चितपणे साध्य होऊ शकते, असा ठाम दृढ विश्वास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि म्हणून समाजाला सर्वात महत्वाचा मूलमंत्र त्यांनी दिला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित यासाठी की कोणतेही ध्येय उद्दिष्ट तुम्हाला साध्य करायचं असेल तर संघटनेशिवाय ते शक्य नाही. संघटन याचा अर्थ एकतेशिवाय ते शक्य नाही. एकता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि एकता ही तेव्हाच आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते जेव्हा तुमचं ध्येय आणि उद्दिष्ट हे सगळ्यांचं एकसारखं असेल त्याच वेळेस. परंतु आजच्या परिस्थितीनुसार आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी उद्दिष्ट, ध्येय किंवा त्यांचे आपापले पुढारपण करण्याचे वेगवेगळे मार्ग, या सगळ्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं जे संघटन हे ध्येय आहे ते मात्र बाजूला पडल्यासारखं आपल्याला वाटतं. प्रत्येक व्यक्तीचा कोणता ना कोणता स्वार्थ आहे. प्रत्येक व्यक्तीला मी कोणीतरी आहे हे सांगायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं हे ध्येय संघटनेच्या आधारे आपल्याला कसं प्राप्त करून घेता येईल याकडे फारसं लोकांचं लक्षच नाही. म्हणून दुसरी गोष्ट जी बाबासाहेबांनी सांगितली होती की संघटन म्हणजे एकता, एकत्रितपणा, सामाजिक एकता हा त्यातला महत्वाचा भाग होता. आणि तिसरी गोष्ट जी की संघर्षाची आहे की तुम्हाला जो संघर्ष करायचा आहे हा तुमचा हक्क, अधिकार. तुम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीची अमानुष अशा पद्धतीची गुलामगिरी सहन केली, त्या गुलामगिरीतून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन एका ध्येयावरती केंद्रित होऊन जर संघर्ष हा अहिंसेच्या मार्गाने केला किंवा अभ्यासाच्या, शिक्षणाच्या किंवा लेखणीच्या माध्यमातून केला तर तुम्ही या अनेक गोष्टी प्राप्त करू शकता. याचं ज्वलंत उदाहरण स्वयं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कुणाला रक्तपात करावा अशा पद्धतीचा उपदेश केला नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक सामाजिक चळवळीच्या किंवा या सार्वजनिक चळवळीच्या या समग्र त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये लोकशाही मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने, आंदोलनाच्या मार्गाने आणि लेखन आणि कायद्याच्या मार्गाने बाबासाहेबांनी ही संपूर्ण कायापालट ही करून दाखवली आणि नवी एक सामाजिक पुनर्रचनाची स्थापना त्यांनी केली. परंतु हे सगळं करत असताना बाबासाहेबांचं मन जे आहे हे मन मात्र हे प्रचंड मानवतेने भरलेलं होतं. मानवता आणि मानवतेचा प्रचार आणि प्रसार होणे हे खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माचं उद्दिष्ट आहे, असं बाबासाहेब त्यांच्या द बुद्धा अँड हिज फ्युचर ऑफ रिलिजन या त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणतात, या त्यांच्या म्हणजे लेखामध्ये म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेब सुरुवातीपासून तर अगदी भारतीय संविधानाची निर्मिती करेपर्यंत
किंवा बौद्ध धर्माची स्थापना करेपर्यंत बाबासाहेबांचा जो बेस आहे हा नीतिमान अशा पद्धतीचा राहिला. बाबासाहेबांच्या समकालीन जे अनेक नेते होते किंवा अनेक लोक होती, तर त्यांची जी एकंदरीत म्हणजे स्वयं त्या काळामध्ये असणारे महात्मा गांधी यांची एका विशिष्ट समाजाची बाजू घेण्याची एक दृष्टी ही आपल्याला सातत्याने जाणवते. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने जी कार्यप्रणाली आखली होती त्या कार्यप्रणालीला अनेक जगातील लोक भारावलेले होते. बाबासाहेबांची आजही जागतिक ज्यावेळेस स्कॉलर नोंद घेतात त्यावेळेस बाबासाहेबांचा जो व्यापक दृष्टिकोन आहे हा व्यापक दृष्टिकोन त्यांना स्पष्ट होतो आणि तो दृष्टिकोन आहे अहिंसेच्या मार्गाने प्रत्येक गोष्ट ही साकार करता येऊ शकते अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची ही समग्र कार्याची विचारसरणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आजचा जो विषय हा विषय त्याच पद्धतीने आपण अभ्यासत आहोत. या विषयाचा अभ्यास करत असताना बाबासाहेबांनी सुरुवातीला महाडच्या 14 तारखेचा सत्याग्रह, बहिष्कृत हितकारणी सभा किंवा कामगार नेता म्हणून त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्याचप्रमाणे नाशिकच्या काळराम मंदिराचा सत्याग्रह, त्याचप्रमाणे माणगाव परिषद किंवा पुण्या या ठिकाणी झालेला पर्वती मंदिराचा सत्याग्रह, अशा विविध ज्या सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या या सामाजिक चळवळीचा बाबासाहेबांचा जो देश होता तो आमचे अधिकार, आमचा हक्क हा आम्हाला प्राप्त झाला पाहिजे अशाच पद्धतीचा होता. आम्ही कुणावरती अन्याय करत नाही, परंतु हजारो वर्षापासून आमच्यावरती जे अन्याय झालेले आहेत, जे अत्याचार झालेले आहेत, ते अत्याचार जर आम्हाला भरून काढायचे असतील तर आम्हाला निश्चितपणे यामध्ये समान हक्क अधिकार दिला पाहिजे आणि आमच्या समाजासाठी हे लवकरात लवकर भरून यावं यासाठी आरक्षणाची तरतूद असली पाहिजे. ही व्यापक भूमिका त्यांची होती. पुणे करार या ठिकाणी गांधींच्या सोबत म्हणजे गांधींनी केलेल्या ज्या काही उपोषणामुळे बाबासाहेब एक प्रचंड मोठे या देशामध्ये दुश्मन ठरले गेले होते, परंतु बाबासाहेबांनी त्या ठिकाणी गांधींचा प्राण वाचवून जे न्याय हक्क अधिकार पुणे कराराच्या अगोदर जे प्राप्त झाले होते, जे ब्रिटिशांनी दिले होते, की बाबासाहेबांनी सायमन कमिशनला भेटल्यानंतर जी कैफियत मांडली होती, साऊथ बॉरो कमिटीला भेटल्यावरती जी कैफियत मांडली होती, त्या कैफियतचा परिणाम हा त्यांना फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बोलवून बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाचं जे दुःख आहे हे जागतिक स्तरावरती खूप सुंदररित्या आणि खूप व्यापक स्वरूपामध्ये त्यांनी मांडलं होतं. आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला होता की त्या व्यापक दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने इथल्या अस्पृश्यांचे नेते आहेत, इथल्या समाजाचा उद्धार ते करू इच्छितात. शिक्षण त्यांना प्राप्त झालं पाहिजे, त्यांना सर्व प्रकारच्या सवलती, मानवी हक्क त्यांना प्राप्त झाले पाहिजे. या सर्व व्यापक दृष्टिकोनातून बाबासाहेबांची मांडणी ही आपल्याला ही स्पष्ट करते की बाबासाहेबांचा किती उत्तुंग अशा पद्धतीचा मोठा हेतू होता. म्हणून गांधीसोबत जरी त्यांचा पुणे करार हा जरी झाला असला तर त्या पुणे करारामध्ये बाबासाहेबांनी ते जे की स्वतंत्र मतदारसंघाऐवजी जी त्यांनी संयुक्त मतदारसंघावरती जी काही वाटाघाटी केल्या, ज्या समझोता त्यांनी केला, जो करार त्यांनी केला, त्या करारामुळे अनेक प्रकारचं नुकसान इथल्या सर्व डिप्रेस क्लासच्या लोकांना झालं, त्या सर्व शोषित लोकांना झालं. परंतु ती जबाबदारी देखील बाबासाहेबांनी घेतली आणि गांधींचं प्राण वाचवलं. म्हणजे इतकं मोठं बाबासाहेबांचं नीतिमान मन होतं की एक महात्मा की जे इथले अस्पृश्य आहे, जे इथल्या धर्माचा एक भाग आहे असं म्हणून ते जर त्यांना मान्यता देत असतील आणि त्यांची गुलामगिरी जर ते नष्ट करू शकत नसतील किंवा त्यांची उन्नती ते साध्य करू शकत नसतील तर बाबासाहेब म्हणतात की अशा पद्धतीची विचारसरणी ही माणसाला ही त्याच्या विकासाच्या प्रक्रियेला घातक अशा पद्धतीची आहे. आणि म्हणून आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. म्हणून आम्हाला आमचे जे काही इलेक्शन्स आहेत म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेट निवडण्याचा किंवा त्याला निवडून आणण्याचा असा आम्हाला अधिकार प्राप्त झाला पाहिजे. आमची संख्या, आमचं जे काही एकंदरीत आमचं जे वास्तव आहे या अनुसार आम्हाला आमच्या जागा प्राप्त झाल्या पाहिजे. आमचे राजकीय हक्क, आमचे सामाजिक हक्क, आमचे शैक्षणिक हक्क हे आम्हाला मिळाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून या पुणे कराराची जी सुरुवात झाली तिथे देखील बाबासाहेबांनी समझोता करून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी माघार घेतली आणि पुणे करार झाला. परंतु गांधींना त्यांनी बाबासाहेबांनी वाचवलं, कारण की गांधींचं उपोषण हे बाबासाहेबांच्या विरोधात नव्हतं, तर गांधींचं उपोषण हे ब्रिटिशांच्या विरोधात होतं. कारण ब्रिटिशांनी म्हणजे या ठिकाणच्या सर्व अस्पृश्यांना दिलेल्या ज्या स्वतंत्र मतदारसंघाच्या या सर्व
इंडिपेंडंट हे इलेक्ट्रिक जे काही त्यांनी बोर्ड तयार केलं होतं की हे सर्व त्यांनी बहाल केलं होतं आणि ते करू नये यासाठी गांधींनी केलेलं उपोषण होतं. परंतु तेही प्राण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं वाचवलं आणि म्हणून बाबासाहेब हे अत्यंत महान आहे. बाबासाहेब हे सर्वसाधारण व्यक्ती नाही. बाबासाहेबांचं मन हे अत्यंत करुणेने भरलेलं आहे आणि करुणेने भरलेलं असताना या देशाचं नुकसान होणार नाही, या देशाला कोणतीही बाधा पोचणार नाही, इथल्या सर्व लोकांचं भलं कसं करता येईल या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी आपली समग्र चळवळ चालवली. म्हणून आजही आपण या चळवळीचा अभ्यास करत असताना तो केवळ सामाजिक स्वरूपाचा असता कामा नाही, तर तो मानसशास्त्रीय पद्धतीचा देखील असला पाहिजे. कारण की बाबासाहेबांच्या या विचारसरणीमध्ये ओतप्रोत हे मानसशास्त्रीय प्रक्रिया ही भरलेली आहे. कारण की कोणत्याही समाजाची उन्नती साध्य करायची असेल तर त्या समाजाच्या मानसिकतेचा देखील तितकाच अभ्यास करणे गरजेचे आहे. म्हणजे प्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यांनी देखील आपल्या या सर्व विचारसरणीमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने मांडलेली दिसते आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य जे आहे त्या कार्याला देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं समर्थन केल्यासारखं आपल्याला दिसून येतं. कारण की इतका मोठा की ज्यांनी अनेक प्रकारचे विज्ञानांचा अभ्यास केलेला आहे, अनेक प्रकारचं म्हणजे अर्थतज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, त्याचप्रमाणे धर्मचिकित्सक, त्याचप्रमाणे कायदा तज्ज्ञ, असे अनेक जितक्या तुम्ही बाबासाहेबांना उपाधी द्या तितक्या त्या कमीच आहेत. आणि या सर्वांचा अत्यंत विवेकशील आणि अत्यंत प्रखर अशा पद्धतीचा अभ्यास केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल जीवन जगत असताना ज्या पद्धतीची नीती पाळतात ती नीती आज आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. नीती का आवश्यक आहे याचं स्पष्टीकरण बाबासाहेबांनी त्यांच्याच बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये देत असताना की बौद्ध धम्मामध्ये जितकं स्थान कोणत्याही प्रकारच्या ईश्वर अशा कल्पनेला नाही आहे तितकं मोठं स्थान बौद्ध धर्मामध्ये कर्माला आहे. परंतु हे कर्म कशावरती अवलंबून आहे तर कर्म तुमच्या काया, वाचा आणि मन या 3 गोष्टींवरती अवलंबून आहे. या 3 गोष्टी कशावरती अवलंबून आहे तर सामाजिक नीतीवरती त्या अवलंबून आहे. सामाजिक नीती ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. धम्म आणि नीती हे वेगळं नाही. म्हणजे जितकं मोठं स्थान इतर धर्मामध्ये ईश्वराला आहे तितकं मोठं स्थान बौद्ध धर्मामध्ये हे नीतीला आहे. म्हणून नीती खूप महत्वाची आहे. कारण नीतीशिवाय कोणत्याच पद्धतीने माणसाची गती ही विकसित होऊ शकत नाही. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले देखील नीतीविना गती गेली म्हणतात. ज्यांच्याकडे नीतिमत्ता नसते त्यांची गती संपून जाते. गती विना शूद्र खचले. आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले की हे त्यांनी जे काही वचन सांगितले ते तितकंच महत्वपूर्ण आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुलेंना देखील तितकेच महत्वाचे गुरु मानतात जितके ते भगवान बुद्धांना मानतात, जितके ते संत कबीरांना मानतात. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की नीती ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्रमुख गोष्ट आहे आणि आजच्या काळामध्ये नीतीच कुठेतरी हरवल्यासारखी आपल्याला दिसून येते. म्हणून या ठिकाणी या नीतीचे विश्लेषण करत असताना या पद्धतीने आपण केलं पाहिजे की प्रत्येक चळवळीमध्ये नीतिमत्ता तर असलीच पाहिजे, परंतु केवळ नीती पुरेशी नाही, तर ती पवित्र आणि सर्वव्यापक असणे आवश्यक आहे. नीती ही पवित्रच नाही तर ती सर्व व्यापकता धारण केलेली तिने असल्या पाहिजे. कारण की याचं विश्लेषण करत असताना या ठिकाणी बाबासाहेब असं म्हणतात सामाजिक स्वरूप नीतीने धारण केल्यामुळे ती नीती असामाजिक तर होत नाही ना, याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जर अशा पद्धतीने नीती जर असामाजिक किंवा समाज हित विरोधी होत असेल तर त्याकडे केवळ लक्षच नाही तर त्याविषयी आपण जागृत असून त्या विषयाला योग्य प्रकारे आपल्यामध्ये न्याय देण्याचं काम आपण करणे गरजेचे आहे. म्हणून बाबासाहेब या ठिकाणी एक उदाहरण देतात की चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही. म्हणजे जे चोर असतात त्यांच्यामध्ये नीती असतेच, त्याशिवाय ते चोरीच करू शकत नाही. म्हणून चोरांमध्ये आपापसात नीती नसते असे नाही, व्यापाऱ्यातही आपापसात नीती असते. म्हणजे चोरांमध्ये तर नीती असतेच असते, परंतु व्यापाऱ्यांमध्ये देखील त्याच प्रकारची नीती असते. कारण की ते सर्व एकमताने एकत्र आलेले असतात. व्यवसाय कसा करावा याविषयी ते एकमेकांना सांगत असतात आणि त्या पद्धतीने ते व्यवसाय करत असतात. चोर लोक देखील कशा पद्धतीने चोरी करायची, कोणी चोरी करायची, कशी व्यूहरचना रचायची याविषयी चोरांमध्ये एकमत असते आणि ते एकमेकांना कधी धोका देत नाही आणि म्हणून कोणतीही चोरी ते यशस्वीपणे पार करू शकतात. हे त्यांचे एक नीतीचं स्वरूप आहे. त्याचप्रमाणे एकाच जातीच्या माणसात आपापसात नीती असते.
एका जातीच्या माणसात आपापसात नेते असते. याचा अर्थ असा की आज आपण जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत, म्हणजे जसं बौद्ध धर्मीय लोक, इतर जे बौद्ध धर्मीय समान काही जी लोक आहेत की त्याच्यामध्ये अनेक जाती आहे, म्हणजे मातंग समाज आहे, चर्मकार समाज आहे, किंवा हिंदू धर्मीय लोक आहेत, किंवा इतर अनेक धर्माची लोक आहेत, अनेक जातींची लोक आहेत. त्या सर्व अनेक धर्माच्या अनेक जातींच्या लोकांमध्ये आपल्याला नीती पाहायला मिळते. त्यांच्यामध्ये आपापसात नीती असते आणि ती जी नीती असते ती त्यांच्या जातीपुरती किंवा त्यांच्या धर्मियांपुरती मर्यादित असते. ते इतर धर्मांमध्ये त्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्या नीतीचं स्वरूप त्यांचं वेगळं असतं, परंतु एकाच जातीच्या लोकांमध्ये त्यांची नीती ही पक्की असते. ते कोणत्याही ध्येय उद्दिष्टाने एकत्र आलेले असतात. पुढे बाबासाहेब असं म्हणतात की दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीती असते. जे लोक दरोडा घालतात अशा टोळीमध्ये देखील नीती असते. त्यांची ध्येय उद्दिष्ट असतात, त्यांची नीतिमत्ता ठरलेली असते. कुणी कसं वागायचं, काय वागायचं, कोणत्या स्वरूपात कोणती डिसिजन घ्यायची, या स्वरूपात त्यांची नीतिमत्ता ठरलेली असते. परंतु बाबासाहेब असं म्हणतात, परंतु या नीतीचे स्वरूप वेगळेपणाची जाणीव आणि आपल्या पुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारी असते. ही नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित, म्हणजे समाजहित विरोधक असते. म्हणजेच काय की या चोरांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये, एका जातीच्या लोकांमध्ये किंवा दरोडेखोरांमध्ये अशा पद्धतीची नीती असते आणि या नीतीचं स्वरूप प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्यांच्या या वेगळेपणाच्या जाणीवेमुळे किंवा फक्त त्यांच्यामध्ये असणाऱ्या नीतीमुळे त्यांची जी क्रियाशीलता जी असते, ही क्रियाशीलता अगदी चांगली असते. अशातल्या बाहेर ती त्यांच्यापुरतीच मर्यादित असते. नीती म्हणजे एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरती जर मर्यादित असेल, खूप महत्वाचं वाक्य आहे, जर नीती एका विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच मर्यादित असेल तर ती समाजहित विरोधक असते, तर ती समाजाच्या हिताच्या विरोधात असते. आजही आपण आपल्यामध्ये निर्माण झालेले अनेक गट, तट, ग्रुप किंवा ऑर्गनायझेशन जे आहे ते फक्त आपल्याच एका ऑर्गनायझेशनच्या किंवा आपल्याच मंडळाच्या किंवा आपल्या संस्थेच्या संरक्षणासाठी जर मर्यादित असेल तर त्याचं स्वरूप जे आहे ते समाजहित विरोधक बनत जातं. म्हणजे असे अनेक तुम्हाला उदाहरणं देता येईल. मग ती सामाजिक चळवळीतली देता येईल, राजकीय चळवळीतली देता येईल, किंवा अनेक जातींमध्ये असणारी त्यांच्या पुरती जी नीती आहे ही देखील समाजहित विरोधी ठरू शकते, कारण ती अखिल मानव जातीचा उद्धार नाही पाहत, ती फक्त आपल्याच जातीचा उद्धार पाहते आणि म्हणून ती समाजहित विरोधक ठरली जाते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता हे तिचे समाज विरोधक रूप अगदी उघड करते. अशा प्रकारच्या वेगळेपणाच्या जाणीवेमुळे आणि त्यांच्यामधल्याच कार्यपद्धतीमुळे त्याचं समाजाच्या विरोधातलं स्वरूप स्पष्ट होतं. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपलाच स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाज विरोधक रूप स्पष्ट होते. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह, की प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये कोणता ना कोणता एक समूह आहे, असा समूह फक्त आपला स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा त्या नीतीचे समाज विरोधक रूप स्पष्ट होते. म्हणजे कोणताही ग्रुप जर असेल, कोणतेही मंडळ असेल, कोणतीही संघटना असेल किंवा कोणत्याही पद्धतीचं फ्रेंड सर्कल असेल, ग्रुप असेल, तर अशा पद्धतीचे अनेक जे काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सचं आपापल्या पुरतं मर्यादित क्षेत्र असल्यामुळे ते केवळ त्यांच्यातल्या वागणुकीने, त्यांच्यातल्या बोलीचालीने, त्यांच्यातल्या क्रियेने हे सिद्ध करतात ते समाज विरोधक आहेत. कारण ती व्यापकता त्यांच्यामध्ये नाहीये. नीतीची व्यापकता नसल्यामुळे नीती केवळ एक मर्यादित स्वरूपाची आणि आपल्या संस्थेपुरती, आपल्या संघटनेपुरती, आपल्या संघापुरती मर्यादित असल्यामुळे त्याच्यामध्ये एक स्पष्टता येते की नीतीचं एक समाज विरोधक रूप स्पष्ट होतं. अशा प्रकारच्या होणाऱ्या समाजातील समूह संघटनाचे परिणाम हे दूरगामी असतात. अशा प्रकारच्या समाजामध्ये जे अनेक संघटन बनले जाते, या संघटनेचे दूरगामी परिणाम हे बनलेले असतात. सध्याच्या काळात जर आपण आपल्याच समाजाचं विश्लेषण केलं तर आपल्याला अनेक प्रकारचे असे समूहाचे
स्तर बनलेले पाहायला मिळतात. काहींचा जो स्तर आहे तो वैचारिक आहे, काहींचा स्तर हा सामाजिक आहे, काहींचा राजकीय आहे, काहींचे प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीने तो काम करत असल्यामुळे या समूह संघटनाचे परिणाम हे दुर्गामी होतात. कोणता परिणाम होतो? बाबासाहेबांनी लिहिलंय, जर समाज अशा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर तो समाज असंघटित व शकलित राहील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या विचार प्रवाहाने जर समाज बनलेला असेल आणि त्याच विचार प्रवाहाला जर आदर्श मानत असेल तर अशा पद्धतीच्या या समूहांचा परिणाम हा परस्पर विरोधाच्या किंवा परस्पर एकमेकांना विरोध करण्यासाठी होऊ शकतो. असा समाज कधीच संघटित होऊ शकत नाही, म्हणजे असंघटित राहतो. आणि अशा समाजाची शक्ल पडत जातात, म्हणजे तो कायम शकलीत राहतो, त्याची अनेक शक्ल पडत जातात. म्हणजे आजच्या काळातली जी समस्या आहे याची दूरगामी परिणाम काय होतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेलं आहे. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते ते हे की तो आपल्या समोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड ठेवतो. अशा असंघटित व विभागलेल्या समाजापासून कोणती भीती उद्भवते? तर ती ही की ते आपल्या समोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतात. आपल्या समोर अशा अनेक भिन्न भिन्न आदर्शाची निर्मिती ही आपण स्वयं पाहतो. आणि ही जी निर्मिती झालेली आहे ती याच सगळ्या विचार प्रवाहातून झालेली आहे. आणि या सर्व विचार प्रवाहातून झालेल्या निर्मितीमुळे आपल्या पुढे भिन्न भिन्न प्रकारचे आदर्श निर्माण केलेले आहेत. मग ते आदर्श वेगवेगळ्या संघटनेच्या द्वारे तयार केलेले असतात, किंवा ते आदर्श कोणाला सामाजिक प्रबोधन प्रमुख वाटत असेल, किंवा असे आदर्श की ज्यांना राजकीय सत्ता प्रमुख वाटत असेल, किंवा असे आदर्श की ज्यांना धम्म प्रचार आणि प्रसार हे प्रमुख वाटत असेल, किंवा अशा पद्धतीचे स्वतःलाच जे काही पटणारे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत तेवढंच सांगून तितकंच बोलून त्या प्रकारचेच फक्त आदर्श निर्माण करण्यासाठी काही लोक काम करत असतील, किंवा काही लोक फक्त या वाक्यांनाच प्रमादित मानत असतील आणि हीच वाक्य शाश्वत आहे असं समजत असतील, तर अशा प्रकारच्या लोकांचा एक स्तर तयार झाला. काही हट्टवादी लोकांचा स्तर तयार झालेला आहे. काही जी लोक असतात ती फक्त या सर्व विचारांना, ग्रंथांना किंवा भाषणांना किंवा चर्चेला पकडून केवळ तितकंच लोक बोलतात, त्याच्या पलीकडे लोक जाण्याचा प्रयत्न करत नाही, किंवा अशा प्रकारचे ते आदर्श तयार करतात की ज्या आदर्शांचा आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण उपयोग करत असताना आपल्यासमोर भिन्न भिन्न हे मूल्यमापनाचे मापदंड किंवा मानदंड तयार केल्यामुळे आपण या असंघटित समाजापासून आपली जीवन जे आहे हे जीवन विस्कळीत होते. म्हणून उदाहरण देऊशी वाटतं की एखाद्या बुद्धविहारामध्ये किंवा एखाद्या समाज मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे विचार सांगणारे लोक असतात, आणि ते अनेक प्रकारचे विचार सांगणारे लोक ते वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श तयार करत असतात. आणि त्या आदर्शामुळे नक्की कशावरती विश्वास ठेवावा अशा पद्धतीने कन्फ्युजन हे सर्वसामान्य लोकांमध्ये तयार होत असतं. आणि म्हणून या कन्फ्युजनमुळे मनुष्य जो आहे हा कधी कोणत्या प्रकारे कोणता मार्ग योग्य हे त्याला समजत नसल्यामुळे तो असाच कोणत्याही संघटनेमध्ये सामील न होता फक्त आपल्यापुरताच मर्यादित राहतो. आणि म्हणून अशा प्रकारचे मापदंड हे दूरगामी परिणाम निर्माण करतात, जी की आजच्या समाजाची वास्तविकता आहे. आजचा असंघटित समाज हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मूल्य आदर्श निर्माण करून देतो आणि त्या मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड निर्माण करतो. आणि म्हणून आपण कधीही संघटित होऊ शकत नाही. आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मापदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा हा एकजिन्सी राहत नाही. आज जो एकजिन्सीपणा नाही आहे किंवा आज जे एकोपा नाही आहे त्याचं मुख्य कारण आहे की आपल्या पुढे निर्माण झालेले भिन्न भिन्न प्रकारचे आदर्श. कोण कुठला महापुरुष घेऊन येईन आणि आपल्याला त्याच्याबद्दल सांगत बसेल आणि मी किती वेगळा आहे आणि मी किती या महापुरुषाबद्दल वाचन केलेलं आहे आणि किती अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाचा परिणाम असा झालेला आहे की मी फक्त त्याच व्यक्तीचे आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा प्रयत्न निर्माण करत असताना मी जे बाबासाहेबांनी सांगितलेलं तत्व आहे ते विसरत आहे. आणि बाबासाहेबांचं तत्व आहे की नीतिमत्ता ही अत्यंत महत्वाची. तुम्ही कोणत्याही महापुरुषाचे विचार सांगा तर त्याच्या पाठीमागचा जो बेस आहे हा नीतिमत्तेचा असला पाहिजे आणि ही नीतिमत्ता ही व्यापक असली पाहिजे. माझंच म्हणणं करा आणि मीच योग्य सांगतोय अशा प्रकारची जर भूमिका कोणी जर घेत असेल तर ती भूमिका मात्र
वादातीत ठरू शकते, कारण की कुणी व्यक्ती हा आजच्या काळामध्ये इतका परफेक्ट नाही की जितका बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जी जी विचारसरणी मांडलेली ती विचारसरणी इतका तो मोठा नाही आहे. आणि म्हणून त्या विचारसरणीला सोडून जर कोणी व्यक्ती आपलं वेगळं मत सांगत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणून कोणती गोष्ट करत असताना, कोणतीही चळवळ करत असताना त्याच्या पाठीमागे नीतिमत्ता असणे आणि ती सर्वव्यापक असणे ही भूमिका असणे खूप गरजेचं आहे. तरच समाजामध्ये एकजिन्सीपणा येऊ शकतो. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्यच होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि वेगवेगळ्या प्रकारचे मूल्यमापनाचे म्हणजे वैचारिक मूल्यमापनाचे मानदंड समाजात जर रूढ करून जर आपल्याला आपल्या विचारात सुसंगती राखणे हे किती अवघड होत असते हे आजच्या काळामध्ये अगदी आपल्याला स्पष्ट होते. कारण की आजच्या या सोशल मीडियाच्या या सर्व जगामध्ये देखील आपल्याला अनेक प्रकारचे विचार प्रभाव हे आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतात. नक्की काय वाचू, कशा पद्धतीने अभ्यास करू याबद्दलचा सगळा संग्रह हा आपल्याला निर्माण झालेला असतो. आणि यामुळे आपल्याला आपल्या विचारामध्ये सुसंगती राखता येत नाही. अशा प्रकारची सुसंगती ही आपल्याला का राखता येत नाही? कारण की भिन्न भिन्न प्रकारचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर निर्माण झालेले असतात आणि त्या आदर्शामुळे आपण कन्फ्यूज होतो, संभ्रमित होतो किंवा वैचारिक मूल्यमापनाची वेगवेगळी मानदंड निर्माण केलेली असतात. त्याच्यामुळे पण आपण कन्फ्यूज होतो, संभ्रमित होतो आणि म्हणून आपल्या सर्वांच्या विचारामध्ये सुसंगती राखणे हे अत्यंत अशक्य होऊन जातं. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरसमाट हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावरती जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष अटळ असतो. म्हणजे काय तर न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसमाट हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावर म्हणजे आपल्याला कोणता न्याय पाहिजे, कोणत्या आपल्या संख्याबळाचा विचार जर बाजूला ठेवून आपण खूप काही हक्क सांगणाऱ्या समूहाच्या वर्चस्वावरती जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष अटळ असतो. म्हणजे अशा प्रकारच्या भरमसाठ मोठ्या समाजामध्ये जर आपल्याला खूप काही हक्क अधिकारचं पाहिजे असतील तर त्यांच्याशी संघर्ष अटळच असतो. अशा प्रकारच्या संघर्षाला खीळ घालण्याकरिता सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीतिनियमांची आवश्यकता असते. म्हणजे एका मोठ्या समूहाच्या विरोधात आपल्याला जर सातत्याने हक्क अधिकारासाठी लढायचं असेल तर नीतिनियम हे अत्यंत असणे आवश्यक आहे. आणि म्हणून या कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे. आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी. कारण की व्यक्तीचा विकास हा नीतीच्याच माध्यमातून होतो. कारण एक परफेक्ट व्यक्ती बनणे, खूप चांगलं व्यक्तिमत्व विकसित करणे यासाठी माणसाने आपल्या जीवनामध्ये नीतीचं स्थान हे कायम करणे खूप आवश्यक आहे. आणि ती नीती सर्वव्यापक करणे खूप आवश्यक आहे. केवळ आपला समाज, आपलीच संघटना, आपलंच 4 लोकांचं मंडळ इतकंच मर्यादित न ठेवता त्याची व्यापकता जितकी वाढेल. कारण नीतीमध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. नीतीमध्ये बंधुता सामावलेली आहे. नीतीमध्ये एकमेकांशी असणारा जो भातृभाव आहे त्यालाच बंधुता म्हणतात. परंतु तो भातृभाव एकमेकांना मदत करण्याची भावना, एकमेकांच्या विषयी चांगलं चिंतन करण्याची भावना, एकमेकांच्या विषयी निंदा न करण्याची भावना, एकमेकांना समजून घेण्याची भावना, आपले जे आंतरसंबंध आहे ते विकसित करण्याची भावना, अशा पद्धतीने जर आपण आपल्या जीवनामध्ये नीतीचं स्थान निर्माण केलं तर या नीतीच्या स्थानातून आपलं जीवन हे विकसित होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, कारण की समाज म्हणत असताना फक्त समाज ही एक अशी गोष्ट आहे, अशी वस्तू आहे की तो समाज अनेक लोकांचा बनलेला असतो. अनेक लोकांचा बनलेला जो समाज जो असतो या समाजामध्ये जोपर्यंत त्यांचे आंतरसंबंध जे आहेत, त्यांचे जे रिलेशनशिप आहे इतरांशी, एकमेकांशी, ते जे रिलेशनशिप किंवा ते जे संबंधित होणे जे आहे हे संबंधित होणे म्हणजेच काय तर त्यांचं कायिक, वाचिक आणि मानसिक जीवन हे उचित करणे म्हणजेच नीतिवान होणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म सांगत असताना पंचशील हे अत्यंत महत्वाचे सांगितले. या पंचशिलाशिवाय तुमच्यामध्ये नीतिमत्ता अंमलात येऊ शकत नाही. पंचशील एक सामाजिक स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये पहिलं तत्व की प्राणीहिंसा न करण्याचं आहे. ते प्राणीहिंसा म्हणजे फक्त जे प्राणी
चार पायावरती चालतात यांच्याशी संबंधित नसून माणसाने माणसाची कत्तल नाही केली पाहिजे या संदर्भातलं देखील. आणि म्हणून प्राणी हिंसा न करणे त्याच्यामध्ये मनुष्य पण सामावले. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा न करणे, म्हणजे कोणत्याही स्त्रियांवरती अन्याय अत्याचार न करणे, कोणत्याही लहान मुलांवरती अन्याय अत्याचार न करणे, कोणत्याही इतर जातीच्या लोकांवरती अन्याय अत्याचार न करता आपण आपले जे काही हक्क, अधिकार, न्याय जे आहे ते प्राप्त करू शकतो अशी मानसिकता ठेवणे म्हणजेच एक प्रकारची आपली अहिंसात्मक भूमिका ठेवणे. आणि या अहिंसात्मक भूमिकेतून आपण लढणे, संघर्ष करणे हा त्याचा एक सामाजिक अर्थ आहे. म्हणून प्राणीहिंसा न करणे हे पहिलं तत्व आहे. दुसरं तत्व आहे की चोरी न करणे, म्हणजे कोणतीही जी गोष्ट जी आहे ती हिसकावून न घेणे. आपले हक्क आपण हस्तगत करणे, परंतु इतरांना लुटमार करून आपण त्यांना खूप सामाजिक चळवळ चालवतोय असं न दाखवणे. कारण की सगळीकडे आता अशा प्रकारचा ट्रेंड आहे की जिथे कुठे अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी आपण जरी पोचलो तर त्या अन्याय अत्याचारातून कशी आपली आमदनी होईल, कशा पद्धतीने आपण हा लढा मीच कसा योग्य प्रकारे चालवतो अशा प्रकारची विचारसरणी करता कामा नये. त्याला सामाजिक स्वरूप देऊन त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण न करता आपण सर्व सामाजिक बंधुभावनेने एकत्र येऊन एखादा लढा लढणे, संघर्षाने लढणे म्हणजेच कोणत्याही प्रकारची हिसकावून न घेण्याची, कुणाला लुटमार न करण्याची अशी मानसिकता निर्माण करणे म्हणजे कोणत्या प्रकारची चोरी न करणे हे त्याचा मतितार्थ आहे. किंवा ज्याला आपण म्हणतो व्यभिचार न करणे, कोणत्याही परस्त्रीशी, कोणत्याही परपुरुषाशी व्यभिचार न करणे, कोणत्याही स्त्री आणि परपुरुषाविषयी आपण त्यांची पत्नी जी आहे त्याचं परगमन न करणे अशा प्रकारची मानसिकता आपण ठेवली पाहिजे. किंवा कोणत्याही पद्धतीने इतरांना आपण त्यांच्या कायिक, वाचिक आणि मानसिक याच्यावरती आपण हमला नाही केला पाहिजे. अशा पद्धतीने कोणत्याही स्वरूपाचा व्यभिचार आपल्याकडून होता कामा नये, जो वाचिक पण असेल, जो मानसिक पण असेल किंवा जो आपल्या शारीरिक कृतीतून बनवत असेल. तर ही त्याचं एक सामाजिक तत्व आहे. खोटं न बोलणे, इतरांना न फसवणे कोणत्याही पद्धतीने. आता आपण समाजामध्ये राहत असताना आपल्या अवतीभोवती आपण अनेक लोक पाहतो की मग प्रश्न कामगारांच्या संदर्भातले असतील, प्रश्न जातीच्या संदर्भातले असतील, प्रश्न अनेक मुद्द्यांशी असतील, परंतु एकमेकांना फसवूनच लोक काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हे सर्व समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर ही जी काही नीतिमत्ता जी आहे या नीतिमत्तेमध्ये इतरांना न फसवणे ह्याचं भान हे प्रत्येक व्यक्ती निर्माण करायचं असतं. आणि म्हणून न फसवण्यासाठी खोटं न बोलणे, न फसवण्यासाठी चुगली न करणे, न फसवण्यासाठी व्यर्थ न बोलणे अशा प्रकारची तत्व ही या पंचशिलामध्ये. आणि दारू न पिणे, मादक पदार्थांचं सेवन न करणे, कोणत्याही प्रकारे असं मद्यपान की ज्याच्यामुळे आपलं भान हरपू शकतं आणि आपण करत असलेलं काम हे आपलं फेल होऊ शकतं अशा पद्धतीची विचारसरणी जर आपण ठेवून जर आपण कार्य करत असू तर ते नीतीला धरून नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांच्या या समग्र चळवळीमध्ये मग ती सामाजिक असो, राजकीय असो, धार्मिक असो किंवा आर्थिक असो किंवा कोणत्याही स्वरूपाच्या असो, याचा बेस हा नीतिमान होणे आहे. नीतिमान जर आपण होत नसू आणि काम करत असू, द्वेष पसरत असू, इतरांना तशी करण्याची प्रेरणा देत असू किंवा आपल्या जातीपुरतं आपण पाहत असू तर आपण बाबासाहेबांच्या या चळवळीचं जी की सर्व व्यापक नीतिमत्तेवरती आधारलेली आहे या चळवळीचं नुकसान करत आहे. तर बाबासाहेब सर्वव्यापक नीतीचे प्रणेते नसते तर बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये जी तरतूद इतर सर्व समाजातील किंवा नागरिकांचा उद्धार करण्यासाठी केलेली आहे. या संविधानाची निर्मिती करत असताना बाबासाहेबांनी की ते संविधान एक भारतीय नागरिक निर्माण करत आहे आणि ते संविधान भारतीय नागरिकच भारताला अर्पण करत आहे अशा पद्धतीची एक वैचारिक प्रगल्भता दाखवली नसते. कारण संविधान निर्मितीमध्ये आपल्याला सर्व लक्षात येतं की बाबासाहेब किती करुणेने, किती मैत्रीने आणि किती नीतीने ते भरलेले आहे. ते कुठल्याही समाजाचा, म्हणजे जरी बाबासाहेबांचा लढा हा इथल्या ब्राह्मण लोकांशी होता, इथल्या हिंदू लोकांशी होता की ज्यांनी हजारो वर्ष अस्पृश्यता निर्माण केली होती, इथल्या हजारो लोकांना, इथल्या करोडो लोकांना त्यांनी गुलाम करून ठेवलं होतं. धर्माच्या नावाने, व्यवस्थेच्या नावाने, मनुवादाने, अनेक स्वरूपामध्ये